शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा कृषी मित्र नामदेव होले. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, आज या बागेमध्ये मी उभा आहे. ही बाग विश्रांतीच्या स्टेजमध्ये आहे. आताच तिचं हार्वेस्टिंग झालेलं आहे. साधारणपणे 1 महिना होऊन गेले हार्वेस्टिंग होऊन. आणि या बागेमध्ये विश्रांतीच्या काळामध्ये काही कामं करायची आहेत. ती कामं चालू आहेत. ती कामं काय केली पाहिजे याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर ह्या डाळिंबाच्या झाडाला खाली शूट आलेले आहेत. हे शूट आपण विश्रांतीच्या काळामध्ये काढून घेतले पाहिजेत. या प्रकारे जर आपण शूट काढले तर वरती काडी चांगली पक्व तयार होते. आणि वेस्टेज झाडाचं जे स्टोरेज आहे ते स्टोरेज या वॉटर शूट मध्ये वेस्टेज जात नाही. ते झाड या ठिकाणी घेऊन या झाडाची काडी जिथे आहे ती पक्व होते. त्याचप्रमाणे बागेमध्ये जे हे तण वाढलेलं आहे तण सुद्धा तुम्ही ह्या कटरच्या साहाय्याने काढलं गेलं पाहिजे. बागेमध्ये शक्यतो तणनाशकाचा वापर करू नका. त्याच्यामुळे बागेचं जे आयुष्य आहे किंवा बागेचं लाईफ जे आहे ते फार कमी होतं. त्याच्यामुळे शक्यतो ह्या कटरचा वापर करा आणि बागेतल्या तणनाशकाचा बंदोबस्त करा. त्याचप्रमाणे विश्रांतीच्या कंडिशन मध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी खड्डे करून या ठिकाणी शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, डोसेस भरलेले आहेत. इथं डोसेस तुम्हाला क्लोज मध्ये दिसत असतील. तर याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी शेतकऱ्यांनी 10-20-20 आणि या ठिकाणी हे जे दिसतंय हे संवर्धन खत वापरलेलं आहे. प्रति झाड 2 किलो संवर्धन, 10-20-20 250 ग्रॅम, सुपर फॉस्फेट 500 ग्रॅम आणि एमओपी 200 ग्रॅम आणि पॉलिसल्फेट जे आहे ते 250 ग्रॅम वापरलेलं आहे. आणि विश्रांतीच्या काळामध्ये या ठिकाणी त्यांनी झाडाला खत दिलेलं आहे. आणि या खतामुळे विश्रांतीच्या काळामध्ये झाड आपटेक करून झाडाची काडी चांगली तयार होते. झाडाची काडी पक्व झाल्यामुळे पुढच्या बहारामध्ये झाडाला फ्लॉवरिंग चांगलं येतं आणि बाग चांगला फुटल्यामुळे तुमचं पुढच्या बहारामध्ये उत्पन्न चांगलं मिळू शकतं. तर त्यासाठी तुम्ही काय करा की ही जी कामं आहेत ती विश्रांतीच्या काळातच करा. धन्यवाद.